मला तर मीठ कमी वाटते. असं पण माझं प्रेम तर कमी नाही ना वाघमारे. मग झालं, संपला विषय. आणि सत्या, मी तुला मस्करीत बोलले होते जेलमध्ये यायचं. तू एवढं मनावर घेशील वाटलं नव्हतं मला. अहो, तुम्ही बोलला म्हणून मला सुचली तरी आयडिया. तुम्ही बोलला नसतं तर मला सुचलीच नसती. पण सत्या, हे महागात पडू शकते. खुसपुटे साहेबांनी काही कलम लावली असती तर आयुष्यभर जेलात राहायला लागलं असतं. वाघमारे, कसं आहे माहितीये का, जर तुमच्या हातनं जेवायला मिळणार असेल ना तर ते बी चालेल मला. आयुष्यभर मी जेलमध्ये राहू शकतो. बस बस सत्या, झाला तेवढा मूर्खपणा बास झाला. पुन्हा असं नाही करायचं. मला तुला लय मोठं होताना बघायचंय सत्या. 24 तास बरोबर नसलास तरी चालेल, पण असं जेलात नाही बघायचं. तू आणि मी सोबतीनं मोठं व्हावं हे स्वप्न आहे माझं. जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. काय चाललंय तुमचं? नाही हे बघा, तुम्ही नुकतेच प्रेमात पडलाय वगैरे सगळं मान्य आहे मला, पण म्हणून तुम्ही काय करताय ना ह्याचं भान ठेवायला विसरू नका. ही काय रोमॅन्स करायची जागा आहे का? नाही, कारण बेसिक मॅनर्स आणि बेसिक बुद्धी असते. आपण कुठे आहोत त्याचा भान ठेवायला पाहिजे माणसाने. आणि मंजू, तुला तर लक्षात आलं पाहिजे ना, ड्युटीवर असतो मंजू, ड्युटीवर. विसरली आहेस का प्रेमात हे सुद्धा? सांग ना, विसरली आहेस का? हो मॅडम, जरा शांत व्हा आणि वाघमाऱ्यांना काय बोलू नका. त्यांना मीच इथं बोलवलेलं गप्पा मारायला. सत्या, बास झाला ना आता. आणि तुझा पण इथे होमस्टे खूप झाला. मला सांग, कोणी तुला इथे बेल करायला येणार आहे की नाही? म्हणजे काय, बलमा येईलच की. मग प्लीज त्यांना बोलवून घ्या. ठीक आहे, बोलवतो. काय मग मंजू, कालची रात्र कशी गेली? नाही म्हणजे सत्याचा तर डोळ्याला डोळाच लागला नसेल तुला समोर बघून. काय मी टेन्शन मध्ये दिसते. बघ की कशा विचार करत बसलेत. चल जाऊन बोलूया त्यांच्याशी. मम्मी मम्मी जाऊ दे आता, काय करणार आपण तरी. तुमच्या हातात बी काही राहिलं नाही बघा आता. म्हणजे तुमच्या मनात आता काय चाललं असेल ते कळतंय बघा मला.
पण आता स्वतःचा पोरगाच काय ऐकत नाही म्हणल्यानंतर तुम्हाला तरी घरात कोण काय किंमत देणार आहे म्हणा. हो ना, आता मम्मींनी केवढी मेहनत घेतली होती त्या नेबट मंजू वहिनीला सत्यदादापासून दूर करायला, पण ती काय त्या सत्यदाच्या दूर झालीच नाही, उलट हसून जवळ आली. वय वय, आणि आता तर सत्य भाऊजींनी फार टोकच गाठले. ते पुरी बरोबर राहतोय वेळ घालवतोय म्हणून स्वतःला जेलात टाकले. ही गती काहीतरी. मग काय तर सत्यदादा पार त्या मंजू वहिनीच्या प्रेमातच पडलाय बघा. तो आता तिच्यासोबत राहण्यासाठी काय बी करायला तयार आहे बघा. बरोबर आहे तुमचं. सत्य आता अजिबात ऐकायचं नाही. मी हारले त्याच्या पिरमासमोर. काहीच राहिलं नाही माझ्या हातात आता. चिपटा काढ खरंच काढला नटमुगरी. अयो, पण काय ऐकते मी, मम्मींनी हार मानली. हाऊ मम्मी, तुम्ही एवढ्या लवकर हार मानून कसं चालल? तुमच्या वाकड्यात गेल्यावर काय होतंय हे दाखवून द्या की त्या मंजू वहिनीला. त्याची काही गरज नाही. मी समद प्रयत्न केला. सत्याला समजवलं, तिला धमकावलं, तिला मंगळाशी भीती बी घालून झाले. आता माझ्यात बी काही तरा उरला नाही. खरंच त्याला राहायचंय ना त्या नेबड संगत, राहू दे मग. सपने आले लगेच जाऊ, माझं महत्वाचं काम आहे. कुठे चालत मम्मी? आम्ही बी येतो दोघी. हाणला का तुझा नाकाचा शेंडा? इथं माझं पोरगं रातभर जेलात आहे, त्याचा जामीन नका करायला. इथं बसून राहू बी त्या अशी झोल्यावर. पप्पा फोन, काय लागलं तर फोन करा. ठीक आहे. चार्जिंग झालंय? 50%च आहे. बरं ठीक आहे, एक काम कर, चार्जर घेऊन ये. काय हो चित्रकार, कुठे निघालात? सत्याचं जामीन करायला. काय तुम्ही सत्याचं जामीन करायला निघालात? जेव्हा त्याला खरंच गरज होती तेव्हा कुठं होता यो काळजी करणारा बाप? हे बघ माया, मागं जे झालं ते झालं, पण आता माझा लेख पूर्णपणे बदललाय. तो जे काही करतोय ते त्याच्या प्रेमासाठी करतोय, आणि म्हणूनच मी त्याच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे, एक बाप म्हणून. थांबा, मी पण येते तुमच्या सोबत.